नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण आपले किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपण हा व्हिडिओ पाठवत आहोत की बऱ्याच शेतकरी मित्राचं म्हणणं असते की आपली हळद निरोगी आहे, पण काही ठिकाणी असे पानावरती पिवळसरपणा अशी कळा दिसत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये आपण एक परिस्थिती पाहून घ्या की ह्याच्यामध्ये काय होत असते की झाडाच्या बुडाशी पानं पिवळसर पिंगट दिसत असतात. ही काय आहे की कालांतराने झाडाची जी मुळी असते ही खाली डॅमेज पडलेली असते आणि अशा ठिकाणी काय होते की आपल्या झाडांना खालून मूळकूज लागल्यामुळे मुळांना कुठलं अन्नद्रव्याचं वहन होत नाही आणि अशा ठिकाणी आपल्याला सडीचं पण प्रमाण पाहायला मिळते. की आता हे शेतकरी मित्रांनी आता आपल्या शेतामध्ये जर पाहायला गेलं तर हे अशा पद्धतीनं आपल्याला कंदाच्या बाजूलाच एखादा झाड किंवा कोवळा कंद जो असतो ह्याच्यामध्ये ही सड लागलेली आहे आणि हा कंद जो आहे हा काळा पडलेला आहे, याचा फुटवा. आणि याला जर आपण उपटून काढलं तर हे अशा पद्धतीने झाडाच्या मुळा ज्या आहेत अशा पूर्ण डॅमेज पडलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मित्रांनी आज शेतकरी मित्र आपण आपल्या हळदीमध्ये जर पाहायला गेलं तर हा जो कंद आहे, हा जो फुटवा आहे, हा पूर्ण अशा पद्धतीने सडून गेलेला आहे आणि याचा पुन्हा आपल्याला घाण वास येतो आणि नासकट वास येतो. आणि याच्यामध्ये जी लागणारी किडी आहेत ह्याच्यासाठी आपल्याला एकरी 1 लिटर ह्या प्रमाणात कार्गोसील सोडायचं आहे. आणि जर जास्त प्रमाण दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 2 लिटर कार्गोसील हे एकरी सोडायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं होणारं जे नुकसान आहे हे आपण टाळू शकतो. आणि जर हे आपल्याला शेतामध्ये जर नुकसान होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही हे कार्गोसील हे आपल्या पवन ॲग्रो कंपनीची एकरी 1 लिटर या प्रमाणात वापरा. नुकसान होण्याच्या अगोदर टाळा तुम्ही नुकसान आणि उत्पन्न वाढवा आपलं. तरी काही अडचण असल्यास माझा नंबर घ्या 9570 00 3666. धन्यवाद मित्र.